आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली बाळे प्रभाग क्रमांक 5 येथे बांधकाम कामगारांना संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी रक्षाबंधन सणही मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी राजाभाऊ आलुरे, विनय ढेपे, आनंद भवर, रतन क्षीरसागर, शिरीष सुरवसे, सुनीता कोरे, कविता गवळी आदी मान्यवर उपस्थित होते। आज बांधकाम कामगार साहित्य वाटपाचा कार्यक्रम, छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। गेल्या 15 दिवसापूर्वी आपण एक टप्पा पूर्ण केलेला आहे। 105 महिलांना आपण कामगारांना आपण साहित्य वाटलेलं आहे। आज दुसरा टप्पा होत आहे। गेल्या मला वाटते 15-20 दिवसाकडे आपण सगळ्या महिला भगिनी जाऊन बोर्डातून फोटो काढलो आपण। त्यानंतर आपल्याला त्यांनी 3 तारीख दिली होती। मग 3 तारीखनंतर त्यांचा माल आला नाही, संपला। मग आम्ही काय म्हणलो, आपल्याला ते नेहमी सहकार्य करतात, पण ठीक आहे तुम्ही जेव्हा आम्हाला सांगताल तेव्हा आम्ही भांडे घ्यायला येऊ म्हणले। मग गेल्या 2 दिवसापूर्वी त्यांचा फोन आला की भांडे आले तुमचे पण जावा। मग आम्ही 2 दिवसापूर्वी भांडे आणून ठेवलो इथं। मग परवाशी आपलं संपर्क करायचं उद्घाटन झालं। त्या कार्यक्रमाच्या गोंधळ होऊ नये म्हणून आपण 2 दिवस पुढे ढकललं। मग उद्या राखी पूर्ण सुट्टी आहेत। मग आज ठरलं की काही करून आज भांडे वाटायचं, म्हणजे आपलं साहित्य वाटून मोकळं व्हायचं म्हटलं। म्हणून त्याचप्रमाणे आज ठरल्याप्रमाणे आज हे कार्यक्रम होतो। केवळ आमदार विजय देशमुख आपल्या शहर उत्तरचे आमदार असल्यामुळं आज हे जे आपण जे कामं करतोय, आज या महिला भगिनी आम्हाला साथ देतात किंवा त्या तिथं बसलेल्यापैकी अनेक महिला आहेत या कार्यक्रम करताना, फॉर्म भरताना, अनेक अडचणी आम्हाला येत असताना अनेक भगिनींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। एक 2-3 महिन्यापूर्वी आपण जिल्हा परिषदेतून बऱ्याच लोकांनी पण ते आधार कार्ड हे काढलं, कामगारचं कार्ड, हे 200 रुपये फी घेतली होती। ते माझे मित्र असल्यामुळे त्यांनी कमी पैसे घेतले होते। पण आपल्या महिला भगिनीचे जायचा त्रास व्हायला आहे। काही लोकांना OTP ना, मग काय किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे महिलांना हेल्पाटे व्हायला लागले। मग आम्ही विचार केला की बाबा आपण इथंच चालू करू। मग मान्य आमदार विजयकुमार देशमुख यांच्या कानावर आम्ही गोष्ट काढली की आम्ही इथं संपर्क करायला चालू करतो, आम्हाला जे काही अडचणी दिसेल तर तुम्ही आयुक्त साहेबाला बोला। तसं आमदार साहेबांनी कामगार आयुक्ताला बोलले की प्रभाग 5 मधील जे काही अडचणी असतील कामगाराच्या बाबतीत तर ते सगळे सोडण्यात यावे म्हणून सांगितल्यामुळं मग आम्ही आत्मविश्वासाने लोकांचे फॉर्म भरून घ्यायला लागलो। आज जवळजवळ 300-400 लोकांचे मंजूर आहेत। 200 लोकांचं OTP होऊन आपले फॉर्म भरून, भांड्याचे फॉर्म भरून केले, आपल्या इथे फॉर्म तयार आहेत। मग आपल्याला 1-2 दिवसात आम्ही परवा दिवशी आमदार साहेब आले, त्यांचे चिरंजीव किरण देशमुख यांनी सांगितले की इथून आम्ही सांगितले की लोकांना जायला रिक्षाला 200-300-500 भाडं जात आहे, त्रास होतो लोकांना, रात्रीची वेळ असते म्हणून सांगितलं। मग त्यांनी काय म्हणले, येत्या 2 दिवसात मी त्या ठेकेदारांचं ऑफिस चालू झालं आहे, ठेपे शाळेच्या पुढं संपर्क करायला व्हायला आहे। कारण हा प्रभाग मोठा आहे, बाळे, केगाव, शिवाजीनगर, तांडा, अनेक अडचणी असतात म्हणून एक ठिकाणावर काम होऊ शकत नाही। तसंच आमचे मित्र आनंदभर त्यांचं बी संपर्क करायचं चालू आहे। तिथं लाडलीबेंचे फॉर्म भरले गेलेत, आम्ही त्या कामगारचे करतोय, जेणेकरून सर्व प्रकारचे सर्व परीने आपल्या कामं होण्याची मतलब आहे। म्हणून आम्हाला हे संपर्क कार्य काढायची गरज पडली, कारण लोकांशी संपर्क होणं गरजेचं आहे। प्रत्येकजण भेटते, रोडला भेटते, त्यांना बोलणं होत नाही। काय महिलामध्ये तुम्ही रोडला उभा होता, आम्हाला बोला सुद्धा, प्रत्येकासोबत माणसं होते, बरोबर आहे, माणसं असलेली महिला पुढे निघून जात होते। मग आम्हाला ती गोष्ट आमच्या लक्षात आल्यामुळे आम्ही हे संपर्क चालू केलेत। आणि या